थंडीमध्ये भारतातल्या प्रत्येक घरात बनवला जाणारा खास पदार्थ आज आपण बनवणार आहोत। तो म्हणजे अर्थातच माँ के हाथ का गाजर का हलवा। आता हा हलवा जरी माझ्या माने बनवला नसला तरी पण रेसिपी माझ्या माचीच आहे। चला तर बनवूया घरच्या साहित्यात झटपट तयार होणारा गाजर हलवा। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। सगळ्यात आधी तुम्ही इथे बघू शकता अर्ध्या किलो गाजरांचा अशा प्रकारे मध्यम आकाराचा किस मी इथे करून घेतलेला आहे। हा किस डायरेक्टली मी गॅसवर ठेवलेल्या कढईमध्ये घालून घेणार आहे। बरेच जण आधी हा किस तुपामध्ये परतून घेतात, पण इथे थोडीशी वेगळी रेसिपी आहे। त्यासाठी मी इथे डायरेक्ट हा गाजराचा किस कढईमध्ये घालून घेतलेला आहे। 1-2 मिनिटं मध्यम आचेवर हा किस परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 ग्लास प्रमाणात साईज सकट दूध। लिटर मध्ये म्हणलं तर हे साधारण अर्धा लिटर इतकं दूध आहे। अर्धा किलो गाजरासाठी आपण अर्धा लिटर इतकं दूध वापरणार आहोत। आता हे दूध आणि गाजराचं मिश्रण आपल्याला लो फ्लेमवर सतत असं ढवळत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला हलकी अशी आता उकळी यायला लागलेली आहे। आता यापुढे सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि संपूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला दर 1 मिनिटाला हे मिश्रण सतत मिक्स करत राहायचं आहे। अर्थातच अशा प्रकारे दूध आटवून गाजर हलवा बनवण्याची प्रोसेस ही थोडी लांबलचक असते, पण जोपर्यंत आपलं हे दूध पूर्णपणे आटून त्याला छान असं खव्यासारखा रवाळ टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्या गाजर हलव्याची टेस्ट छान होत नाही। तुमच्याकडे जर फार वेळ नसेल तर तुम्ही शॉर्टकट मेथड म्हणून इथे दुधाऐवजी तयार खव्याचा उपयोग करू शकता। तुम्ही बघू शकता दूध बऱ्यापैकी आटून हे मिश्रण अगदी छान दाटसर झालेलं आहे। आता याच स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत पाऊण वाटी साखर। साखर घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे मिश्रण एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये घातलेली साखर जसजशी वितळायला लागेल तसतसे पुन्हा हे मिश्रण पातळ होते। आता बंद गॅसवर 5 ते 6 मिनिटं पुन्हा हे मिश्रण छान असे परतून घेतल्यानंतर या मिश्रणाला पहिल्यासारखा दाटसरपणा येतो। तुम्ही बघू शकता हलव्यातलं पाणी पुन्हा एकदा व्यवस्थित आटलेलं आहे आणि आता याच स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत पाव कप प्रमाणामध्ये साजूक तूप। चमच्याच्या प्रमाणात म्हणाल तर हे 4 मोठे चमचे इतके तूप आहे। आता हे साजूक तूप हलवा बनवताना सुरुवातीला न घालता असं शेवटच्या टप्प्यात घालण्याचं कारण म्हणजे आपल्या गाजराच्या हलव्याचा रंग केशरी राहण्यासाठी मदत होते आणि आपल्या हलव्याला छान अशी चकाकी सुद्धा येते। हलव्यामधील मॉइश्चर बऱ्यापैकी आटलं की आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा वेलची पूड। आता ही वेलची पूड आपण हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता आपला हलवा आता बऱ्यापैकी कढईपासून सुटून येत आहे आणि त्याच्यातलं मॉइश्चर हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। याचा अर्थ आपला हलवा आता ऑलमोस्ट बनून रेडी झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात। आता ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला मऊ आवडत असतील तर सुरुवातीला जेव्हा आपण दूध घातले त्यासोबतच तुम्ही ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये घालू शकता किंवा शेवटी अशा प्रकारे तुपामध्ये छान ड्रायफ्रूट्स फ्राय करून ते हलव्यामध्ये ॲड करू शकता। इथे मी 2 चमचे साजूक तूप गरम केलेलं आहे आणि सगळ्यात आधी त्यामध्ये घातलेले आहेत 8 ते 10 बदामाचे काप। आता हे बदामाचे काप थोडे हलके फ्राय झाले की आपण त्यामध्ये घालणार आहोत 8 ते 10 काजूचे काप। छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स छान फ्राय करून घेणार आहोत। अशा प्रकारे फ्राय करून ड्रायफ्रूट्स सगळ्यात शेवटी हलव्यामध्ये ॲड केल्यामुळे त्या ड्रायफ्रूट्सचा छान असा क्रंच लागतो। आपले ड्रायफ्रूट छान फ्राय झालेले आहेत। आता आपण हलव्यामध्ये त्यांना घालून घेऊयात। तर खवय्यांनो, तुम्हाला गाजर हलवा आवडतो का आणि तुम्ही तो कोणत्या पद्धतीने बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आपण छानपैकी गाजर हलव्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे खवय्यांनो आपला मस्त असा सगळ्यांचा आवडता गाजराचा हलवा तयार झालेला आहे।
तर तुम्ही सुद्धा लगेच अशा प्रकारे कोवळ्या गाजरांचा हलवा बनवून त्याचा आस्वाद घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.